विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या बोलायला सुरुवात करतो। आज भारतीय संस्कृतीचा हा जो योग आहे संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। हा केवळ आपल्या सांगवी भुसारच्या या बनकर वस्ती भागापुरता मर्यादित नाही, तर पूर्ण जगामध्ये जेवढे देश असतील त्या सगळ्या ठिकाणी आज योग दिन साजरा होतोय। आंतरराष्ट्रीय योग दिवस हा ध्यानातच ठेवायचा आणि याच्या मागे फार मोठी एक समृद्ध परंपरा आहे। भारत देशामध्ये योगाचा विशेष अभ्यास झालेला आहे। आपल्याकडे जे ऋषी मुनी होते त्यांची आठवण करा, असं आत्ताच त्या गीतामध्ये तुम्ही ते शब्द ऐकले असतील। एक उज्ज्वल परंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा आपल्या देशाला लाभला। खरं तर पतंजली मुनी हे योगशास्त्राचे प्रणेते मानले जातात। शरीर आणि मन अशा दोन गोष्टी आपल्यामध्ये आहेत। आता आपण प्रत्येक जण इथे जे उपस्थित आहोत, शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य अशा दोन्ही गोष्टीचं आरोग्य जर आपल्याला संतुलित राखायचं असेल, चांगलं राखायचं असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा योग समजला जातो। योग शब्दाचा अर्थ होते जोडणे। शरीर आणि मनाला जे जोडतं त्याला योग म्हणतात। आपलं मन कधीच एकाग्र नसतं। ते अनंत विचार, अनंत लाटा, अनंत विचार डोक्यामध्ये सतत धुमाकूळ घालत असतात। त्यातले थोडेसे काही कामाचे असतात आपल्या, आणि बरेचसे नकारात्मक विचार हे बिनकामाचे असतात। मग कामाच्या विचारावर फोकस करणं, एकाग्र होणं आणि त्या एकाग्रतेतून संशोधन होत असतं। बघा, जेवढे जेवढे मोठे संशोधक झाले, साहित्यिक झाले, लेखक झाले, कवी झाले, चित्रकार झाले, या सगळ्यांचा जर जीवनाचा अभ्यास केला तर एकाग्रता, जोपर्यंत एकाग्रता येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं यश मिळत नाही। आणि एकाग्रता होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मनाचा त्याच्यामध्ये भूमिका आहे। आणि ती मन कुठे असतं, त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याला एकाग्र होण्यासाठी काय करावं लागतं, तर योग साधना करावी लागते। आज तुम्ही खूप छान योग केला। तुमचा योग पाहण्याचा योग माझ्या आज दैनंदिनीमध्ये आला। माझंही काहीतरी मी भाग्य समजतो। खरं तर अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आपल्या या शाळेची वाटचाल मी स्वतः जवळून पाहिलेली आहे। पण आज असं म्हणता येईल की इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी। आपली वाटचाल खूप चांगली होते आहे। सर्वजण खूप प्रयत्न करत आहेत। तुमचाही प्रतिसाद मुलांचा चांगला आहे। शाळेचं एकंदर आपलं हे जे प्रगतीकडे पाऊल आहे त्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। हा योग केवळ एक दिवस करण्याचा योग नाही। आज तुम्हाला त्याचं फक्त काय केलं, मार्गदर्शन केलं, पण हे घरी जाऊन तुम्ही सातत्याने नियमित रोज करा तर त्याचा फायदा होईल। एक दिवस केला आणि विसरून गेला असं नाहीये। आणि योग ही काही आध्यात्मिक गोष्ट नाहीये, ती एक विज्ञान आहे। योग त्याच्यामध्ये देव धर्म या गोष्टी नाहीयेत। ते शरीराचं एक विज्ञान आहे, मनाचं एक विज्ञान आहे। जर आपल्याला शरीर आणि मनाचे आजार दूर करायचे असतील तर योगासारखी सुंदर गोष्ट नाही। 84 प्रकारचे मुख्य आसनं सांगितले जातात आणि या आसनांमुळे आज कमालीचे बाजारामध्ये औषधं विकले जात आहेत। पण खरं सांगतो तुम्हाला, आपल्या शरीरामध्येच अशी एक यंत्रणा आहे, आपोआप आपले सगळे आजार दुरुस्त करण्याची प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर प्रत्येकामध्ये आहे, मात्र तिचा विसर पडत चाललाय। शरीराला जर पुरेसा व्यायाम असला तर कोणत्याही प्रकारचे आजार आपल्याला होणार नाही। आहार जर सर्वांनी व्यवस्थित घेतला, चांगला शुद्ध सात्विक आहार घेतला, तर मनाचा सुद्धा एक चांगला आपला निरोगी राहण्यामध्ये फार मोठा वाटा असू शकेल। म्हणून सर्वांना योग दिनाच्या निमित्ताने एक सांगेल, आत्ता तुम्ही जे शिकलात अर्धा तास, एक तास, हे सगळं पुन्हा घरी जाऊन प्रत्येकानं करा। त्याचा फायदा तुम्हाला वैयक्तिक होणार आहे। आपण व्यायाम केल्याने दुसऱ्या व्यक्तीचा फायदा होत नाही, आपलाच होतो। म्हणून एक ध्यानात ठेवा, एक वाक्य इंग्रजीत, हेल्दी माइंड रिसाइडेड इन हेल्दी बॉडी। अर्थात तुमचं शरीर जर निरोगी असेल तर मन निरोगी राहतं। म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करा आणि मन निरोगी ठेवण्यासाठी सरांनी जी योग निद्रा घेतली, सर्व अवयव शिथिल करत जाणं,
आणि मग एक प्रसन्नतेचा शांततेचा अनुभव सर्वांनी घेणं फार महत्वाचं आहे. आज शांतता वाढली, भौतिक साधनं खूप झाली, सुखाची सगळी साधनं आहेत, पण सुख हरवल्यासारखं झालं आज माणसाचं. आणि प्रगत देशांमध्ये विचार झाला की सगळं असून नसल्यासारखं का वाटतंय. सगळं साधनं आहेत, सुखाची सगळी साधनं आहेत, पण सुख हरवलं माणसाचं. आणि त्यासाठी हा योग भारतीय संस्कृतीने पूर्ण जगाला दिला. आपण आपली पाठ अभिमानानं थापटावी असा आजचा दिवस. पूर्ण जगाने आज योगाचं महत्त्व समजून घेतलंय आणि पूर्ण जग आज योगाच्या दिशेने निघालंय. मग आपण ज्या भारत देशात राहतो, आपला अभिमान आपल्याला नसावा का असावा, तो आपण ठेवावा. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आज जे तुम्ही शिकलात घरी जाऊन सातत्याने सराव करा. याचा फायदा अभ्यासातही होतो. तुम्हाला सांग, जर रोज ध्यान केलं, योग केला, तर तुम्ही अभ्यासातही प्रगती करू शकाल. कारण मनाची एकाग्रता आली का सगळंच येतं. मग शाळेचा अभ्यास तर त्यासाठी साधारण गोष्ट आहे. आयुष्याचं यश मिळू शकतं, माणूस परमोच्च शिखरावर जाऊ शकतो. अशी साधना योग साधना आहे. सर्वांना या योग दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देतो. तुमच्या शाळेची अशीच प्रगती होत राहो, असाच योग पुन्हा पुन्हा तुमच्या शाळेत येऊ. सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. जाता येता मी पाहत राहतो तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला अजून चांगल्यापैकी यश चिंतितो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.